हॅलो मैत्रिणींनो, तर आज आपण बघणार आहोत साध्या ब्लाऊजची कटिंग। मी इथे ब्लाऊजवर माप घेणार आहे। आपल्या ब्लाऊजची उंची आहे 14 इंच। गळा आपला 8.5 इंच आहे। इथे थोडासा व्हिडिओ फास्ट होतोय। मी सविस्तर माप कसं घ्यायचं ब्लाऊजचं मी हे सविस्तर दुसरा व्हिडिओ बनवेल। व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी इथे थोडीशी स्पीड वाढवली आहे। सगळे माप व्यवस्थित लिहून घ्यायची आहेत। बाहीची लांबी आणि दंडगेर व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे। कमरेचं माप ब्लाऊज पूर्ण खोलून मग घ्यायचं आहे। हुकच्या पट्टीपासून जिथं लूकची पट्टी जॉईन केली तिथपर्यंतच घ्यायचे। या ब्लाऊजचं माप आपण डायरेक्ट कपड्यावर टाकणार आहोत। इथे मी अस्तर घेतलेला आहे। अस्तर व्यवस्थित पसरून घ्यायचंय। बंद बाजू आपल्या बाजूने करायची आहे। इथे आपण पहिले पाठीमागचा भाग टाकणार आहोत। बघा इथं मी उंची 15 इंच घेतलेली आहे। शोल्डर मी इथं 5.5 घेतलेला आहे। मुंडा खोली मी इथं 6.25 घेतलेली आहे। छाती आपली 40 आहे। चौथा भाग 10 घेतलाय आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे। कमरेचा चौथा घेतलाय, 1 इंच टक्स साठी घेतलाय आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे। रेषा ओढून घ्यायची आहे। मुंड्याचा आकार इथं मी 1.25 इंचावर घेतलेला आहे। मुंड्याची उंची मोजायची, त्याचा मध्य काढायचा आणि व्यवस्थित गोलाकार द्यायचा। फिटिंगच्या बाजूने ना थोडंसं खाली घ्यायचंय, 2 सूत वगैरे। गळा मोजून घ्यायची। गळ्याच्या उंचीमध्ये अर्धा इंच मिक्स करायचं आहे। रुंदी इथे मी खालच्या बाजूने 3 इंच घेतली, वरच्या बाजूने 2.5 इंच घेतलेली आहे। सरळ रेषा ओढून घ्यायची आणि गोल आकार देऊन घ्यायचा आहे। इथे आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे। आता इथे आपण कटिंग करतोय। मार्किंग वरनच कटिंग करून घ्यायची आहे। मार्किंगच्या बाहेर किंवा आतमध्ये कटिंग करायची नाहीये। कटिंगला अजिबात घाई करायची नाहीये। आता पाठीमागील भाग आपण कपड्यावर आथरून घ्यायचा आहे। खालच्या बाजूने 1 इंच सोडायचंय, आहे तसाच आखून घ्यायचंय। पुढचा भाग जसा आहे तसाच आखून घ्यायचा आहे। गळा खोली ची रेषा ओढून घ्यायची आहे।
हुक लूकसाठी अर्धा इंच सोडायचं आहे. मुंड्याची रेषा ओढून घ्यायची आहे. पाऊण इंचचा आकार द्यायचा आहे मुंड्याला, पुढचा मुंडा. बस्ट पॉईंट इथं मी 10.5 घेतलेला आहे. 4.25 इंचावर आडवा पॉईंट घेतलेला आहे. तिथून खाली दीड इंचाचं घेतलेलं आहे. मेन टक्स हा आपला 1 इंचाचा राहील. त्याच टक्सपासून 3 टक्स 1.5 इंचाचे राहतील. मुंड्यातला टक्स 2.25 इंचाचा राहील. कमरेच्या बाजूनी मधला टक्स खाली 1.5 इंच घेऊन नंतर दोन्ही साईडचे टक्स मिळून अर्धा इंचाचं घ्यायचं आहे. हुक लूकच्या बाजूने अर्धा इंचाचा असा दोन्ही मिळून 1 इंचाचा टक्स राहील. कमरेच्या बाजूने आता मोजून घ्यायचे. टक्स सोडून आपली जेवढी कंबर आहे तेवढे मोजून घ्यायचे. 1.5 इंच शिलाई मार्जिन घेऊन वरच्या बाजूने जोडून घ्यायचे. हा आपला गळ्याचा आकार द्यायचा आहे. हा आपला पुढचा भाग आखून झालाय. आता आपण कटिंग करून घेऊयात. कट्स मारून घ्यायचे. जिथे जिथे टक्स मारणार आहे तिथे कट्स मारून घ्यायचे. दुसऱ्या भागावर पण व्यवस्थित आखून घ्यायचे. तो भाग बाजूला ठेवून आता आपण बाही कट करून घ्यायची. बाहीची उंची आपली 7 इंच आहे. बाहीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे. दंडगेर घ्यायचा आहे. शिलाई मार्जिन घ्यायची आहे. उंची घ्यायची आहे. तिथून खाली 3 इंचावर घेतलेलं आहे. कॅप हाईट मी 3 इंचावर घेतले. कॅप हाईटच्या रेषेवर मुंडा उंची प्लस त्याच्यामध्ये 3.5 इंच मिक्स करून अंतर मोजून घ्यायचं आहे. दंडगेराची रेषा आखून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी दाखवले तसा बाहीचा आकार द्यायला पॉईंट टाकून घ्यायचे. हा आपला पुढील भाग झाला. हा आपला मागील भाग झाला. व्यवस्थित बाही कटिंग करून घ्यायची. बाही खोलून पुढचा आकार देऊन कटिंग करून घ्यायचं आहे. आपली बाही पण कटिंग झालेली आहे. इथे आपण कपड्यावर पण कटिंग करून घेणार आहोत लगेच. व्यवस्थित कपड्यावर आथरून घ्यायचे अस्तर. मेन कपडा थोडासा जास्त ठेवून कटिंग करायचं आहे. इथे थोडासा व्हिडिओ फास्ट झालेला आहे.
इथे आपली कटिंग झालेली आहे. थँक्यू.